नमस्कार. शिक्षणोत्सवामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण शिक्षणोत्सवाच्या या मालिकेत ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते शिक्षणातलं अतिशय व्यासंगी व्यक्तिमत्व. निमित्त अर्थात देशदूतचा 54वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आज शिक्षण आणि ते आनंददायी कसं व्हावं यावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहेत महेशजी दाबक. महेशजींना आपण ओळखतो, हे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अनेक वर्ष कार्याध्यक्ष म्हणून होते. पण त्याचबरोबर शिक्षणात रुची, त्याच्यामधला एक गाढा विचार असा असल्याने त्यांनी भारतीय शिक्षण मंडळ या राष्ट्रीय एक जी संस्था आहे त्याच्यामध्ये नॅशनल जॉईंट सेक्रेटरी म्हणून ते अनेक वर्ष ते कार्यरत होते. हे कार्य करताना जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, त्याच्यामध्ये नाशिक, महाराष्ट्र या परिसरातनं आणि त्यांच्या एकंदरीत विचारांमधनं त्यांनी खूप भरीव योगदान दिलं. यामुळेच पुढे त्यांची नीती आयोग याच्या एका सबकमिटीवर, जी की एज्युकेशन सबकमिटी होती, याच्यावर त्यांची निवड झाली आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनबाबतचा जो विचार आहे त्याच्यामध्ये ते सक्रिय आहेत. तसंच राज्य उच्च शिक्षण समितीचे सुद्धा ते सदस्य आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या भूमिकेतनं जेव्हा आपण शिक्षणाकडे बघतोय आणि त्यांच्या या योगदानाचा आपण विचार करतोय, तर मला असं वाटतं की आपल्याला निश्चितच शिक्षणाचे विविध पैलू आज त्यांच्याकडनं समजून घेता येणार आहेत. महेशजी, स्वागत आहे तुमचं या शिक्षणोत्सवात. धन्यवाद. आणि या शिक्षणोत्सवात मला आज तुम्ही बोलवलं त्यामुळे देशदूत परिवाराचे नक्की धन्यवाद. नाव खूप छान आहे, उत्सव आहे, त्यामुळे आनंद आहे आणि आनंद म्हणजे शिक्षण असं आपण मानतो. त्यामुळे मला असं वाटतं आत्ता की ज्योत्स्नाताईंनी फार खूप चांगली सुरुवात केली आहे. कारण 3 वर्ष झाली आता, म्हणजे बरोबर 27 जुलै आणि 29/2020ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं घोषणा झाली आणि आता आपण 3 वर्ष त्याला पूर्ण केली आहेत. त्यामुळे या 3 वर्षामध्ये याच्यावरती भरपूर घुसळण झाली, चर्चा झाली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती अनेक ठिकाणी आपल्याला असं स्पष्टीकरण होतं, ते मिळालं. शेवटी मुद्दा असं येऊन थांबलं की हे सगळं छान आहे, समाजातल्या सगळ्या स्तरावरून या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं स्वागत झालं. जसं जसं विद्यार्थ्यांना हे समजायला लागलं तसं विद्यार्थ्यांकडूनही याचा स्वागत झालं. कारण मला असं वाटतं की या सगळ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो गाभा आहे तो आहे विद्यार्थी. म्हणजे आपण असं म्हणतो की कुठलीही शासनाची योजना, पॉलिसी ही प्रत्येक पॉलिसी छानच असते, पण त्याचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन होतं ना, तिथे आजकाल वर्षानुवर्ष आपण गडबड करत आलो आहे. आणि आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आपण जेव्हा या इम्प्लिमेंटेशन या महत्त्वाच्या मुद्द्यावर आलो आहे तेव्हा आता आपण खरं तर तिथपर्यंत सुरुवात करतो आता. अगदी खरं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही म्हणालात की पॉलिसी झाली आहे आणि आता वेळ आहे की ती कशी काम करते ती कार्यान्वित करण्याची ही जी वेळ आहे. आम्ही असं समजतो आहे की जे काही या शिक्षण पॉलिसीचे जे काही मुद्दे आहेत की ज्या पद्धतीने ती इम्प्लिमेंट व्हायची आहे, तर त्याच्यातले 50 ते 70 काही फॅक्टर्स, काही मुद्दे हे आता इम्प्लिमेंट झालेले आहेत. तर ते नीट ॲब्झॉर्ब झाले आहेत का, तुम्हाला पाहिजे तसं ते रुजलेत का किंवा रुजतायत का, आणि इथून पुढचे टप्पे काय असतील त्याचे? आत्तापर्यंतची आलेल्या ज्या पॉलिसीज होत्या त्या सगळ्यात असं म्हटलं तर टॉप टू बॉटम अशा पॉलिसीज होत्या. म्हणजे शासन लेवलवरती त्याची पॉलिसी ठरायची आणि मग ती खालपर्यंत झिरपायची. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या या सगळ्या प्रोसेसमध्येच एक खूप वेगळ्या पद्धतीने ही प्रोसेस तयार झाली की जसं कस्तुरीरंगन कमिटी स्थापन झाली आणि त्यांनी सुरुवातच अशी केली, एक नॅशनल एक ड्राफ्ट त्यांनी तयार केला. 2018मध्ये तो ड्राफ्ट आला आणि त्याच्यावर देशभरातून सूचना मागवण्यात आला. बहुतेक समाजातल्या सगळ्या घटकांनी, शैक्षणिक क्षेत्रातल्या काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तिथून खरं तर मी म्हणेन की माझा इंटरेस्ट या सगळ्या याच्याकडे जास्त झाला आणि मग 4 लाख सूचना केंद्र शासनाकडे या निमित्ताने आल्या. त्यामुळे ही पॉलिसी जी आहे ना, ही बॉटम टू टॉप पॉलिसी आहे असं मला वाटतं. त्यामुळे उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली या पॉलिसीबद्दल. आणि प्रत्यक्ष पॉलिसीचा जेव्हा इंग्रजीमधला 65 पानांचा, आपण मराठीत त्याला करतो म्हणून 108 पानांचा असा जो काही पॉलिसी बाहेर आली तेव्हा त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. कारण त्याच्यातले मुद्दे असे होते, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ते आलेली पूर्ण पॉलिसी ड्राफ्ट वाचला तेव्हा मला पहिलं फिलिंग असं आलं होतं की अरे आपण का नाही 20-50 वर्ष उशिरा जन्माला आलो. माझ्यासारख्याला अशी जर का पॉलिसी, असं जर का शिक्षण मिळणार असतं तर मी कदाचित वेगळा झालो असतो.
त्यामुळे आत्ता थिअरी पार्ट हा त्याचा मला असं वाटतं बऱ्यापैकी तयार झाला आहे. म्हणजे मी गमतीने असं म्हणतो की काही प्राध्यापक किंवा शिक्षकांशी मी देशभरात बोलत असतो. एखाद्याला विचारलं तर ते थिअरीसाठी खूप तयार असतात. त्यांना म्हटलं की शिक्षक किंवा प्राध्यापक असं म्हणतील, सर तुम्ही त्या पॉलिसीवर काही विचारा, मला 90% मार्क मिळतील. हे थिअरी तयार आहे, पण शेवटी त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हा तो खरं तर कळीचा मुद्दा आहे. आणि तोच मला असं वाटतं आता सगळ्या स्तरावरती त्याचं काम सुरू झालं आहे. टप्प्याटप्प्याने आपल्याला जावं लागेल, फार घाई करून चालणार नाही. आणि ते टप्पे आपल्याला डिफाईन करावे लागतील की कशा पद्धतीने आपल्याला. आणि मुख्य म्हणजे हे सगळे जे शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे, मी त्याला स्टेक होल्डर हे मुद्दाहून म्हणणार नाही. आपल्याकडे असं म्हणतात की शैक्षणिक क्षेत्रात स्टेक होल्डर, मी जरी इंडस्ट्रीमधला असलो तरी शिक्षणात कुठल्याही प्रकारचा स्टेक नसावा, कारण हा स्टेक हा पूर्णपणे बाजारी शब्द आहे. त्यामुळे मी त्याला अकॅडमिक पार्टनर्स असं म्हणतो किंवा अकॅडमिक पिलर्स म्हणून. म्हणजे कोण तर विद्यार्थी हा पहिला, नंतर शिक्षक असेल तो, त्या शाळेचा मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असतील ते, संस्थाचालक असतील ते, शासन यंत्रणा असेल आणि समाज. हे सगळे त्या सामाजिक आपल्या शिक्षण व्यवस्थेचे पिलर्स म्हणू आपण किंवा अकॅडमिक पार्टनर्स म्हणू. अतिशय छान असा शब्द तुम्ही वापरला की ते अकॅडमिक पार्टनर्स आहेत. कारण की शेवटी ही जी प्रक्रिया आहे ही सगळ्यां मिळूनच पुढे येणार आहे आणि त्या छोट्याशा मुलाला किंवा मुलीला माणूस घडवण्यासाठी म्हणून ही मदत करणार आहे. जसं आपण ऐकतो आहे की या एज्युकेशन पॉलिसीमध्ये की देर इज अ फ्रीडम ऑफ चॉईस, आणि मला जे शिकायचं आहे ते शिकण्याची मला संधी आहे, ते शिकण्याची मला मुभा आहे. तर आता हे कसं इम्प्लिमेंट होणार आहे, म्हणजे याची अंमलबजावणी अगदी छोट्या क्लासेसपासून कशी होणार आहे? आता फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. वर्षानुवर्ष आत्ता आपण असं बघतो आहे की शिक्षणामध्ये म्हणजे मी तुला शिकवीन आणि तू शिक, ही आपण वर्षानुवर्ष असं बघतो की मला वर्गात काहीतरी सांगितलं शिकायला आणि मी ते शिकलो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधला बेसिक फरक हा आहे की फ्रीडम द्या आणि फ्रीडम घ्या. पण जी व्यवस्था शिक्षण व्यवस्था आत्ता आहे त्याच्यात आम्हाला फ्रीडम देता येत नाही आणि फ्रीडम घेता पण येत नाही, कारण आम्ही वर्षानुवर्ष त्या पद्धतीने शिकतो आहे. त्यामुळे हा जो सगळा इम्प्लिमेंटेशनचा भाग जो आहे ना, तो मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत इम्प्लिमेंटेशन होणार नाही. आणि आपण त्याची सुरुवात असं करू की शिक्षकांपासून सुरुवात करू. कारण मला आता वर्गात शिकवायचं नाही आहे. मी असं म्हणतो तेव्हा तुम्ही चमकाल की हा काय प्रकार आहे. तर आपण ज्या स्टेजला किंवा आणखीनही लोक जेव्हा शाळेत शिकलो तेव्हा आपण माहिती घेण्यासाठी शाळेत जात होतो. ती शाळेत गेल्यानंतरच आपल्याला मिळायची सोय होती. म्हणजे आज तरी उच्च शिक्षणामध्ये मी म्हणतो ते 100% खरं आहे की मी जेव्हा वर्गात जातो तेव्हा मला ते जे काय मी जेव्हा FI असेल, BSc सायन्स कुठलंही असेल, त्याची माहिती मला वर्गात जायच्या आधी नेटवरती कुठेतरी मिळालेली असते. आज शक्य आहे ते. त्यामुळे मला वर्गात गेल्यानंतर तर तेच पण तुम्ही घिसेपिठं सांगणार असाल तर मी वर्गात काय यायचा हा प्रश्न माझा आहे, बरोबर, विद्यार्थी विद्यार्थी म्हणून. मग शिक्षकाला असा विचार केला पाहिजे की अरे ह्याला माहिती जर मिळालेली आहे तर मी ह्याच्यापेक्षा वेगळं काय त्याला देऊ शकतो, आणि हा वेगळं काय देणे हे शिक्षकाकरता मोठं चॅलेंज आहे. अगदी. त्यामुळे पहिला टप्पा आपण आत्ता जो म्हणतोय की शिक्षकाला आपली मानसिकता बदलायची आहे. मग त्याच्यात जे क्रिएटिव्हिटी, प्रश्न विचारता आले पाहिजे. त्यांनी वर्गामध्ये येताना त्याचा जर का काही विषयाचा अवांतर वाचन करून आला असेल, त्याला वाचन करायला काय वाचन केलं पाहिजे की तुला हा विषय समजण्यासाठी आवश्यक आहे, अशा सगळ्या मुद्द्यांची प्रिपरेशन करून आल्यानंतर प्रश्नोत्तर रूपाने कदाचित शिक्षक तो शिकवेल. तो विषय काय आहे त्याच्यावरती तो अवलंबून असेल, पण शिक्षकाला मी शिकवतो आणि तू शिक या भूमिकेतून आता बाहेर यावं लागेल. अगदी खरं आहे. तुम्ही म्हणतात आहे की शिक्षकाची मानसिकता ही खूप बदलण्याची गरज आहे. अनफॉर्च्युनेटली आपण असं बघतो की सगळेच शिक्षक काही पॅशनेटली या व्यवसायात आलेले आपल्याला दिसत नाही. एक नोकरी म्हणून संधी मिळालेली असते म्हणूनही काही जण येतात. काही जण खरोखर पॅशननी येतात की त्यांना मुलं घडवायची असतात, शिक्षणात रुची असते, त्यांचे प्रयोग आपल्याला दिसतात, त्याचे रिझल्ट्सही आपल्याला दिसतात. पण इथून पुढे जर का आपल्याला शिक्षक या धोरणातनं निवडायचे असतील किंवा शिक्षक घडवायचे असतील असं जर का आपण म्हटलं तर हा जो आताचा जो कॉन्फ्लिक्ट आहे की शिक्षकी पेशा हा एक माझं प्रोफेशन आहे का एक माझं पॅशन आहे, याच्यामधनं काय निवडलं गेलं पाहिजे? जर प्रत्येक विद्यार्थ्याला माझं पॅशन असलेलं जर प्रोफेशन मिळालं तर आनंद होईल, पण ते खरं तर होऊ शकत नाही. ती व्यवस्था आत्ता निदान शिक्षकांच्या बाबतीत नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे असं मला वाटतं. 12वी नंतर मी जेव्हा
10वीपासूनच तयारी करतो त्यावेळेला मला घरामध्ये चर्चा सुरू होते की तू काय करणार आहेस. तर तो म्हणतो की मी इंजिनियर होणार आहे, डॉक्टर होणार आहे, मी काय आणखीन काही होणार असेल, CA व्हायचं असेल. पण फार कमी जण असं म्हणतात की मला शिक्षक व्हायचं आहे. कारण तो म्हणतो की मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बघीन बाकी सगळं जमलं तर मी ते करीन, नाहीतर मग BEd करून मी शिक्षक होईन, नाहीतर मी शिक्षक होईन. हा जो चॉईस आहे ना, मला वाटतं तिथे पॅशनपर्यंत तो नसतोच, म्हणून तो काहीतरी करतो. आत्ता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं की जसं तू चॉईस करतो इंजिनिअरिंग होण्याचं, तसं तुझं आत्ता ठरव 12वी नंतर की तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे. आणि मला असं वाटतं की असे विद्यार्थी नक्की आहेत. आपण सहज लहान मुलांशी गप्पा मारलं तर त्याला विचारलं तर तो म्हणतो मी टीचर व्हायचं आहे मला. ते जर पॅशन त्याचं पुढे कंटिन्यू होणार असेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 12वी नंतर शिक्षण होण्यासाठी 4 वर्षाचा कोर्स आता इंट्रोड्यूस झाला आहे. यावर्षी पहिली तिची बॅच महाराष्ट्रातल्या 2 कॉलेजेसला परवानगी मिळाली आहे आणि ते सुरू झालं आहे. आणि त्याच्यात शालेय शिक्षणाकरता होणारा शिक्षक हा 4 वर्ष घडेल आता, आणि मग तो ग्रॅज्युएट होऊन प्रत्यक्षपणे शिकवायला येईल. त्यामुळे हा खूप मोठा मानसिकतेच्या दृष्टिकोनातून शिक्षकांच्या कोर्स करिक्युलममध्येच बदल येणार घडेल आणि त्याचा निश्चितच उपयोग होताना आपल्याला दिसेल असं दिसतंय. तुम्ही म्हणालात की शिक्षण हे आनंददायी करायचं आहे. मग अशी असं म्हणालात की मला वाटलं की मला नाही शिकायचं आहे कारण की मी ऑलरेडी माहिती घेऊन आलेलो आहे आणि त्या लहान मुलांना सुद्धा अगदी लागू आहे. पण मग अशा वेळेस आपल्याकडे आज जे आपण बघतोय ती खूप मोठी डिस्पॅरिटी आहे. मग आपण असं म्हणूयात की ती ग्रामीण आणि शहरी भागात असेल किंवा शहरी आणि आणखीन मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये असेल. वातावरणात बदल आहे, त्यांच्या रिजनॅलिटीजमध्ये फरक आहे, पण तरीसुद्धा मी जे शिकणार आहे ते एकच सूत्र आहे. त्याच्यामधनं काही आपण बदल बघतोय का? त्याच्याने ही दरी कमी होऊ शकेल का समाजातली? अगदी खरं आहे. ही शिक्षणाने खरं तर तो माणूस समृद्ध व्हायला हवा. आणि आपल्याला माहिती आहे की असं होतं की आपण सब घोडे 12% या प्रकाराप्रमाणे आत्तापर्यंत शिक्षण शिकलो. म्हणजे आपण शालेय शिक्षणासंदर्भात जर म्हटलं तर मला जे 5वी करता 6वी करता 7वी करता जे पुस्तक असेल ते पूर्ण महाराष्ट्रभर एक पुस्तक असायचं. म्हणजे आपण कुठलाही विषय घेऊ, हिंदी घेऊ, इतिहास घेऊ, आणि ते मला शिकायला लागायचं. मग तो आमचा सुरगाण्याचा विद्यार्थी असो, नाहीतर मुंबईतला मेट्रो सिटीमधला असो, किंवा तळ कोकणातला सावंतवाडीचा एखादा विद्यार्थी असो. आत्ता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मी मगाशी जो फ्रीडमचा विषय मांडला त्याच्यामध्ये ते असं म्हणतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने बालभारती 5 प्रकारची पुस्तकं जरी त्यांनी केली तरी ते चालणार आहे. म्हणजे कोकणाकरता एक पुस्तक, विदर्भाकरता एक पुस्तक, मराठवाड्याकरता एक पुस्तक, आणि त्याच्यातला काही कंटेंट हा जो आहे तो पूर्ण महाराष्ट्राकरता असेल. पण 30% 40% जो बालभारती किंवा जी पुस्तकं तयार होतील अभ्यासक्रमाची त्याच्यामध्ये लोकल कंटेंट यावा. शेवटी कसं होतं, मी जे शिक्षण घेतो ना हा सगळा जीवन शिक्षणाचा भाग आहे. आणि जीवन शिक्षण मला केव्हा मिळतं तर ते आजूबाजूनं मिळतं. म्हणजे मी असं म्हणतो की रेल्वेचा मेट्रोचा जेव्हा धडा येतो तेव्हा आमचा मी म्हटलं तसं आता सुरगाणा साईडचा विद्यार्थी इमॅजिन पण करू शकत नाही, त्याला कल्पनाच दिसत नाही, कारण कशी दिसतेच मला माहीत नाही. आणि मी जेव्हा एखाद्या मुंबईतल्या विद्यार्थ्याला जेव्हा एखाद्या ट्रायबल बेल्टचा काहीतरी माहिती सांगतो तेव्हा तो ते करू शकत नाही. त्यामुळे असा कंटेंट असावा की मला आजूबाजूला परिसरात दिसत आहे त्याच्याशी मी जे शिक्षण माझं जोडू शकतो तर त्याला ते पटकन समजू शकेल. त्यामुळे ही जी हा जो बदल आहे हाच बदल शिक्षकांकरता पण आहे. म्हणजे मी या शहरात शिकवतो आहे तर या प्रकाराने शिकवीन, तर मी कदाचित ग्रामीण भागात जेव्हा जाईन तेव्हा मी पूर्णपणे वेगळं मॉडेल घेईन. त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्याला काय आवश्यक आहे हे बघून मी माझं शिकवण्याची पद्धत बदलेन. म्हणजे वर्गामध्ये शिकवताना कसं शिकवायचं आहे हे पूर्णपणे त्या समोरचा विद्यार्थी कसा बसला आहे याच्यावरती आत्ता अवलंबून आहे. आणि या सगळ्या पॉलिसीचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की कुठलीही शासकीय योजना जी येते त्याच्यामध्ये बेनिफिशरी असतो, तर इथे बेनिफिशरी कोण आहे तर हा विद्यार्थी आहे. त्यामुळे सगळीच्या सगळी रचना ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विद्यार्थी केंद्रित आहे. आपण इतके दिवस जे होतो ना ते आपण सगळं हे टीचिंग सेंट्रिक आपलं शिक्षण पद्धती होती. आता ही लर्निंग सेंट्रिक करायची आहे. लर्निंग सेंट्रिक म्हणजे जो लर्नर समोर बसला आहे ना त्याच्याकरता आपल्याला त्याच्याकरता करायची, आणि ही सगळी पॉलिसी इम्प्लिमेंटेशन स्टेजमध्ये या पद्धतीने विचार करते आहे. म्हणून मी मगाशी तुम्हाला असं म्हटलं की आपण पहिला टप्पा जो लर्निंग सेंट्रिक करण्यासाठी मला टीचिंग सेंट्रिकच्या मानसिकतेमधून शिक्षकाला बाहेर यावं लागेल. दुसरा टप्पा आपण असं बघू की शासन व्यवस्थेवरती रेग्युलेशन्स कशी कमी करता येतील. म्हणजे मी आता तुम्ही मगाशी म्हटलं तसं महाराष्ट्र शासनाने जी उच्च शिक्षणाकरता एक समिती केली आहे त्या समितीचा मी सदस्य आहे. आणि यावर्षी महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला उच्च शिक्षणामध्ये
की जी महाराष्ट्र राज्यामध्ये जी सगळीच्या सगळी ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत तिथे अंडर ग्रॅज्युएटचं इम्प्लिमेंटेशन या वर्षीपासून सुरू होईल. ते करत असताना आम्ही त्या 10 कॉलेजेस प्रत्येक समिती सदस्यांनी हँडहोल्डिंगसाठी वाटून घेतली आहेत की आम्ही तशी मुंबईतली 10 कॉलेजेस माझ्याकडे आहेत. आम्ही त्या कॉलेजेसच्या प्रत्यक्ष प्रिन्सिपल असतील, मॅनेजमेंट असतील, त्यांच्याशी संवाद साधतो आहे, त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतो आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता जो आपण म्हटलं की इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भातला हे सगळे मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत आहेत. कारण काही जी कॉलेजेस आहेत ती फक्त कॉमर्स कॉलेजेस आहेत, काही आर्ट्स कॉलेज, आणि आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असं म्हणतो आहे की आता मल्टीडिसिप्लिनरी व्हायला लागेल. म्हणजे काय, तर सायन्सचा विद्यार्थी फिजिक्स शिकत असताना तो जर मला म्हणाला की नाही सर मला इकॉनॉमिक्स पण घ्यायचं आहे, तर मग कॉमर्स कॉलेजने काय करायचं, तर कॉमर्स कॉलेज शेजारच्या सायन्स कॉलेजबरोबर MOU साईन करू शकतं आणि तो त्या विद्यार्थ्याला त्या प्रकारचा एखादा कोर्स घेण्यासाठी परवानगी देऊ शकतं. ह्याच्याही पुढचा टप्पा आपण जो बघाशी फ्रीडमचा म्हणतो आहे, कोविडच्या दरम्यान आपल्याला जे या संपूर्ण डिजिटलायझेशनची कल्पना आली आणि आपण असं म्हणू की मी नेहमी गमतीने असं म्हणतो की चीफ टेक्नॉलॉजी ऑफ द वर्ल्ड कोण असेल तर कोविड आहे. ज्या पद्धतीने त्यावेळेला टेक्नॉलॉजीचा प्रसार झाला तो फक्त कोविडमुळे झाला, अन्यथा इतक्या झपाट्याने आपण तंत्रज्ञान वापरलं नसतं. आणि तेच शिक्षणात झालं. त्यामुळे UGCनी अगदी ह्याचा आपण म्हटलं पुरेपूर लक्षात घेतलं आणि आजही जो आपला करिक्युलम आहे त्याच्यापैकी 40% करिक्युलम हा विद्यार्थी ऑनलाईन शिकू शकतो अशी मुभा दिलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी आज नाशिक शहरात आहे आणि मला जर का एखादा वेगळा विषय घ्यायचा आणि तो माझ्या कॉलेजमध्ये नाही आहे तर मी तो मुंबई विद्यापीठात एखादा कोर्स असेल तर तो मी घेऊ शकतो. आणि मला एकंदर आदिवासी वनवासी भागातल्या एखाद्या विषयाबद्दल रुची असेल तर मी गोंडवाना विद्यापीठाचा पण एखादा कोर्स घेऊ शकतो. हे जी विविधता आता विद्यार्थ्याला समोर ठेवून, म्हणजे मी मगाशी परत म्हटलं की मला काय शिकायचं आहे, माझ्या कॉलेजमध्ये हे 7 विषय आहेत तर त्याच्यापैकीच मला विषय घ्यायचे आहेत का, तर नाही. तुमच्या कॉलेजमध्ये 5-7 असतील त्याच्यापैकी मला 2च घ्यायचे, तू 2 घे, पण बाकीचे काही विषय तुला असतील ते तू दुसरीकडूनही घेऊ शकतो. हा फ्रीडम खूप मोठा आहे. अगदी खूप मोठा फ्रीडम आहे निश्चितच. सर, हा जेव्हा आपण फ्रीडम मुलांना देणार आहोत तर आपल्याला कुठेतरी असं पण एक्सपेक्टेड कदाचित असेल की ती वैचारिक पातळी मुलांमध्ये यायला पाहिजे ॲट अ पर्टिक्युलर स्टेज, की मला हे समजलं पाहिजे की मला काय शिकायचं आहे किंवा मला काय पुढे करायचं आहे. आजची जी जर का आपण परिस्थिती अशी बघितली की जे तुम्ही मगाशी म्हणालात की या एज्युकेशनमध्ये खूप सारे पार्टनर्स आहेत, तर याच्यातला एक पार्टनर महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पालक. आणि आपण असं आत्ताच्या या सिनारिओकडे बघताना असं बघतो आहे की ॲज अ सायकॉलॉजिस्ट मी जेव्हा या एज्युकेशनल रिसर्चकडे बघते तर खूप सारे रिसर्च असे सांगतात की अगदी छोट्या मुलांनासुद्धा ही एज्युकेशनल एन्झायटी आहे. मग ती कदाचित एक्झाम एन्झायटी असेल, ती होमवर्कची एन्झायटी असेल, ऑर लार्जली ती पॅरेंटल एक्सपेक्टेशन्सची एन्झायटी आहे. दिस इज अ व्हेरी अनफॉर्च्युनेट सिनारिओ. तर हे बदलण्यासाठी म्हणजे जसं आपण त्याला फ्रीडम देणार आहोत तर तसं पालकांसाठी आपण काही या पॉलिसीमधनं काही गाईडलाईन किंवा त्यांच्यापर्यंत पोचणारा काही मेसेज असं काही आपण बघतोय का? पालकांचं प्रशिक्षण, मानसिकता ही बदलण्याची खूप मोठी गरज आहे. आणि हे असं झालं आहे की निदान शाळेमध्ये पेरेंट टीचर असोसिएशन असतात, पालकसभा होतात, पण हायर एज्युकेशनमधून आम्ही पालकांना तर हद्दपारच केलं आहे. कॉलेजही विचारत नाही आणि पालकही कॉलेजमध्ये विचारायला जात नाहीत की बाबा माझा विद्यार्थी येतो का नाही येतो, माझा पाल्य की तो काय शिकतो आहे, कारण तो आता मोठा झाला. पण मोठा झाला म्हणून माझं पालक म्हणून जो रोल आहे तो मी कसा सोडून चालेल. आणि कॉलेजनी असं ठरवून घेतलं आहे की हे विद्यार्थी आता झाले मोठे सगळेजण. त्यामुळे तुम्ही म्हणता तो हा खूप महत्त्वाचा आहे. जसं शिक्षक महत्त्वाचा आहे, विद्यार्थी महत्त्वाचा आहे, तसं आता पालकांनी त्या भूमिकेत यावं लागेल. जसं शिक्षकांनी त्याला काय हवं आहे ते शिकवलं पाहिजे, तसं पालकांनी त्याला काय व्हायचं आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आणि आता ती जी तुम्ही व्यवस्था म्हणताय ती व्यवस्था आपल्याकडे त्या मानाने खूप कमी आहे. आत्ता आपण कुठेतरी छोट्या ॲप्टिट्यूड टेस्ट आणि असं सगळं घेतो, पण त्याची व्यवस्था आत्ता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे की ती शाळांनी करायची आहे. आणि आपण शालेय शिक्षणाकडे जर आलो तर पूर्वी जसं आपण 10+2 मध्ये शिकलो, 12वीपर्यंत होतो, आता त्याच्या आधीची 3 वर्ष जी आहेत ती आता फॉर्मल एज्युकेशनमध्ये आली आहेत. त्यामुळे शिक्षण हे जो होणार आहे ते 15 वर्षाचं होणार आहे. आणि त्याचे जे 4 टप्पे केलेत, 5+3+3+4, त्या प्रत्येक टप्प्यावरती तो काहीतरी विशेष गोष्ट शिकणार आहे. म्हणजे 6वी 7वी 8वीपासून त्याची स्किलशी ओळख करून द्यायची आहे. ह्याच्यासाठी शाळांना आपला
तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल, त्याच्या प्रकारची व्यवस्था निर्माण करावी लागेल. मी मध्य प्रदेशमधल्या आणखीन एका संस्थेबरोबर काम करतो. नर्मदालय नावाची ती संस्था आहे. वनवासी भागातले विद्यार्थ्यांची आम्ही 180 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करतो. तिथे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे. ह्या NEPला डोळ्यासमोर ठेवून आम्ही आत्ता एक बस केली आहे, स्किल डेव्हलपमेंट, त्याला कौशल्य रथ असं नाव दिलं आहे मी त्याला. त्याच्यात 8 प्रकारचे ट्रेड्सच्या ट्रॉली आतमध्ये आहेत. आणि आज मध्य प्रदेश सरकारबरोबर आम्ही ठरवलं आहे की खरगोन डिस्ट्रिक्टमधल्या विद्यार्थ्यांना ही जी स्किलची व्यवस्था आहे ती आमची बस खरगोन डिस्ट्रिक्टमधल्या शाळांना जाते. आणि 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना किमान प्लंबिंग काय असतं आणि हे सगळे आम्ही म्हणतोय ते हा जो सगळा नर्मदाच्या काठावरचा परिसर वनवासी भाग आहे त्या भागामध्ये ही सगळी व्यवस्था आहे. त्यामुळे ही व्यवस्था उभी करावी लागेल. इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेवटी की 6वी 7वी 8वीला स्किल द्या, तर स्किल द्या हा शब्द आला, पण कसा, तर असे मार्ग आपल्याला शोधायला लागतील. आज आम्ही खरगोन डिस्ट्रिक्टमधल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळांपर्यंत पोहोचलो आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना स्किलचं शिक्षण दिलं जातं. अगदी खरं आहे. म्हणजे शेवटी आपण येतो ते कौशल्याकडे. आणि कौशल्याबरोबरच आपल्याला या मुलांमध्ये रुजवायचं आहे की जे आपल्याला आज समाजात हरवलेलं दिसतंय, ती म्हणजे नीतिमूल्य. ती नीतिमूल्य आपण जसं म्हणतो की आपल्या लहानपणापासून आपण बघत आलो, तर ती अवतीभोवतीच्या परिसरातनं किंवा वातावरणातनं मिळत असतात, घरातून मिळत असतात, शाळेतून मिळत असतात. आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थानं हा माणूस घडण्याचा हा प्रवास सुरू असतो. आपण जेव्हा म्हणतो की शिक्षण हे आनंददायी झालं पाहिजे, तर त्या आनंददायी शिक्षणामध्ये ही नीतिमूल्य किती महत्त्वाची आहेत एक चांगला समाज घडण्यासाठी. आपण आत्ता ज्या पद्धतीने बघतो आहोत त्याच्यामध्ये तर काय खूप चांगली परिस्थिती आजूबाजूची नीतिमूल्यांशी धरून आहे असं सगळ्यांना म्हणता येणार नाही. पण मला असं वाटतं की काय हा विषयामध्ये जर पुन्हा उतरला ना तर त्याचे मार्क्स मिळतील आणि मग ते जीवनात उतरेल की नाही ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. नीतिमूल्य हा जो आहे ना हा संस्कार घरापासून झाला पाहिजे. आम्ही पालक जर कसे वागतो हे मुलगा लहानपणापासून बघत असतो. त्यामुळे तिथे ती व्यवस्था तिथपासून सुरू करावी लागेल. तुम्ही संस्कारही आता आउटसोर्स करून टाकलेत, तर मग हे नीतिमूल्य आणि हे जे आहेत हे मी माझ्याशी संबंधित नाहीत, तर मी तो क्लासला पाठवला आहे त्याला. ही जी व्यवस्था आहे ना ही व्यवस्था बदलण्याची फार गरज आहे. आणि मला वाटतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा मुद्दा त्याच्यातला खूप महत्त्वाचा आहे की मी आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचे परिसरातून जेव्हा शिकतो तेव्हा माझ्या त्याच्यावरतीचा एक परिणाम होतो. आणि मला असं वाटतं ह्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग जो आता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रस्तावनेपासून सुरू झाला आहे तो आहे भारतीय ज्ञान परंपरा. भारतीय ज्ञान परंपरेवर आता खूप मोठ्या प्रमाणावरती भर आपण देतो आहोत. आणि ज्या निमित्ताने आपण अनेक गोष्टी ज्या सहजतेने बघत असतो इकडे तिकडे आपल्या परंपरेच्या सगळ्याच व्हॅल्यू सिस्टीममध्ये आहेत, त्या जशा जशा शिक्षणामध्ये येत जातील तसा तसा हा बदल घडेल. हा तसा अवघड आहे, म्हणजे हा इतकाच्या एकदम वाऱ्याची दिशा बदलेल का तर नाही, पण हळूहळू ती बदलायला नक्की बदल होईल असं मला वाटतं. म्हणजे मला असं वाटतं काही वर्षांनी कालांतराने आपल्याला जो एक अपेक्षित समाज आहे ज्याला आपण सुसमाज असं म्हणूयात, तर तो कदाचित आपल्याला वळताना किंवा रुजताना हा कुठेतरी दिसू शकेल. जसं सर म्हणतायत की खूप सारा विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे. अगदी फ्रीडम ऑफ चॉईस असेल, त्याच्यातले पार्टनर्स असतील, मग ते शिक्षक असो, पालक असो, संस्था चालक असो, यांच्या बाबतीतला विचारसुद्धा दिसतो. आणि जसं सर म्हणतायत की त्याच्यातला फोकस पॉईंट जो आहे तो म्हणजे विद्यार्थी. ही सगळी शिक्षण पद्धती ही त्या विद्यार्थी केंद्रित आहे. आणि त्याच्यामुळे त्याला मला कसं घडवायचं आहे किंवा मला कसं घडायचं आहे याच्या बाबतीतला त्याचा से किंवा त्याचं म्हणणं हे त्याला अनुभवता येणार आहे, त्याला मिळवता येणार आहे. ही पद्धती रुजायला वेळ लागणारच आहे. कारण की जसं सर म्हणतायत तसं ही काही जादूची कांडी नाही आहे की आज त्याचं इम्प्लिमेंटेशन अनाऊन्स केलं आणि पुढच्या 6 महिन्यात आपल्याला त्याचे रिझल्ट्स दिसले. कारण की शेवटी हा सगळा बदल जो आहे तो मुळातच मानसिकतेचा आहे, तो एका दृष्टिकोनाचा आहे. हा दृष्टिकोन, ही मानसिकता आपल्याला बदलताना दिसेल. आणि ती दिसायला मात्र हे जे सगळे बदल आहेत किंवा हे जे सगळे मुद्दे आहेत जे सर सांगतायत त्याचा स्वीकार आपल्याला एक मोकळ्या मनाने हा करावा लागेल. हे जर का झालं तर ज्या आपण म्हणतोय की या आपल्या देशदूतच्या शिक्षणोत्सवाचा जो हेतू आहे की एक चांगला विद्यार्थी, विद्यार्थ्यांमधनं एक चांगला माणूस, चांगल्या माणसांमधनं एक चांगला समाज आणि चांगल्या समाजातनं एक बळकट राष्ट्र घडावं, तर हा आपल्याला
साध्य होताना नक्कीच दिसेल. मी आत्ता जे काही सगळं बघतोय ना हे खूप पॉझिटिव्ह बघतोय. म्हणजे एकीकडे आपण शिक्षकांच्या बद्दल पालकांबद्दल बोलतोय, पण शिक्षकांना सुद्धा हे खूप आवडलं आहे. कारण इतके दिवस आपण असं म्हणू की मला इतिहास विषय त्या विद्यार्थ्याला शिकवायचा असेल तर फार काय दाबकांच्या चेहऱ्याऐवजी फार पुढच्या वर्षी पाटलांचा चेहरा येईल किंवा आणखीन कोणाचा चेहरा येईल. पण आता मला वेगळ्या पद्धतीने शिकवायचं आहे असं म्हटल्यानंतर शिक्षक खूप आनंदित झालेत. कारण त्यांच्याकरताही माझा रोल बदलतोय हे खूप त्यांना पॉझिटिव्ह होतं आहे. त्यामुळे हे वातावरण इतकं छान आत्ता दिसतं आहे की वेळ लागला तर हरकत नाही, लेट पण थेट अशा पद्धतीने जर ते केलं तर ते होईल आणि 100% होणार याच्याबद्दल काहीच मला शंका नाही. मी फक्त नेहमी एक 3H असा एक फॉर्म्युला मी तयार केला आहे की जो म्हणतो की NEP इम्प्लिमेंटेशन आपल्याला करायचं असेल तर ते आपण केलं पाहिजे. पहिला जो H आहे तो खरं तर त्याला मी इंग्रजीमध्ये केलं आहे म्हणून ते करतो. H इज हेड. हेड म्हणजे ती बुद्धी. आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे आपल्या बुद्धीने बघा, त्याचा वापर करा आणि इम्प्लिमेंटेशन करताना ती वापरा. नुसतं ती कुठलं तरी 65 पानाचं डॉक्युमेंट दिलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असं नाही. तर माझ्या स्तरावरती मी जो रोल करतो आहे त्या रोलला आवश्यक असणाऱ्या भूमिकेत मी जाऊन ते इम्प्लिमेंट करीन. दुसरा जो H आहे तो आहे हार्टचा. नुसतीच बुद्धी वापरून चालणार नाही, कारण शिक्षण आहे. आपण मानवांमधलं एकमेकातलं इंटरॅक्शन आहे, त्यामुळे तिथे भावना हवी. ये हृदय से ते हृदय आपण जे शब्द वापरतो त्यावेळेला त्या हृदयाचाही त्याच्यात हे आला पाहिजे. नाही तर हे कृत्रिम होईल. नुसतंच बुद्धिमत्तेचा वापर केला तर ते कृत्रिम होणार. आणि तिसरं जो आहे ते दोन्ही या गोष्टींचा संगम करताना दोन्ही हात लागतील, हँड्स लागतील. त्यामुळे या 3Hचा फॉर्म्युला जर आपण घेतला तर मला असं वाटतं की NEP इम्प्लिमेंट व्हायला अक्षरशः काही अडचण नाही. खरं तर हा गांधीजींचाच मन मस्तिष्क आणि असा हे होता, तो त्याला मी 3Hमध्ये केला. मला असं वाटतं की NEP इम्प्लिमेंटेशन 100% होणार. जशी जशी विद्यार्थी पालक सगळ्यांना याच्यातलं महत्त्व समजेल तसं ते स्वतः उत्साहाने भाग घेतील आणि एक यंत्रणा अशी तयार होईल की विद्यार्थी आपल्या पाठीमागे लागतील की मला हे करून द्या म्हणून. अगदी खरं आहे. त्या दिवसाची आपण वाट बघूया. तुम्ही म्हणताय तसं 3Hचा हा फॉर्म्युला खरोखरच म्हणजे लोकांना पण पटणार आहे की हेड, हार्ट अँड हँड्स असं जर का आपण म्हटलं तर त्यामध्ये सहजता पण येईल, नैसर्गिकता पण येईल आणि त्याच्याने याचं यश हे निश्चित असेल. सर, आपण उपस्थित झालात आणि खूप छान आम्हाला इथे या इम्प्लिमेंटेशनबाबत मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. देशदूत परिवाराचे आणि आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार माझ्याकडून. थँक्यू.